वर्षा गाटकर. आपण पाहतात एस भारत न्यूज नेटवर्क. बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यामधील. राज्य महिला आयोग आपल्या दारी या अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आज गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जनसुनावणी दरम्यान गडचिरोली शहरातील सामाजिक कार्यकर्त्या अमिता मडावी यांनी त्यांच्याशी या दरम्यान जो संवाद साधला आहे आणि गडचिरोली जिल्ह्याची जी ओळख आहे, महिलांमध्ये मातृसत्ताक कुटुंब पद्धतीची रूपरेषा ही आदिवासी समाजातून आलेली आहे, याचं संपूर्ण वृत्तांत यावेळी आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्याकडे मांडला. तो क्षण आपण आता आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहूया. गडचिरोली जिल्ह्याचा खूप चांगला उल्लेख केला. मातृदराचा पण आलेख उंचावलेला पण त्यांनी सांगितलं. त्याचं सगळं श्रेय माझ्या समाजाला जातं, आदिवासी समाजाला जातं. आणि भारतामध्ये जर महाराष्ट्राला युपी बिहारमध्ये कसं नेऊन ठेवायचं तर याचं महाराष्ट्राला जे क्रेडिट जातं ते आमच्या जिल्ह्यातनं जातं. त्याच्यासाठी शिवसाहेबांचं पण सगळ्यात अभिनंदन करते. मी स्वतः लोकप्रतिनिधी राहिलेली आहे, मी पंचायत समिती सदस्य राहिलेली आहे. मी 20 वर्षा पहिले राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा महिला अध्यक्ष पण राहिलेली आहे. रुपालीताई दादांना श्रद्धांजली अर्पण करताना माझाही कंठ दाटून आलेला होता, कारण त्यांचं खूप श्रेय होतं जिल्ह्याला लाभलेलं. मी माझ्या आयुष्यातली विमान धावपट्टी रद्द करताना जो सामाजिक लढा दिला ते कुठल्याही न्यायालयात न जाता त्या लढ्याला जर यश मिळालं असेल तर ते फक्त आणि फक्त अजितदादांमुळे आणि आर पाटलांमुळे आलं. गडचिरोली जिल्ह्यामध्ये विकासात्मक कामं होत असताना, रस्ते विकासाचे पण काम होत असताना याच महिन्यामध्ये 4 आणि 5 तारखेला 2 अपघात झाले मॅडम. त्या अपघातामध्ये शोकांतिका अशी आहे जिल्ह्याची, मानव विकास मिशनच्या ज्या बसेस आहेत, ज्या किशोरवयीन आणि तरुण मुलींना नेणं आणणं करण्यासाठी शालेय सुविधेसाठी सुप्रियाताई सुळेंनी महाराष्ट्राला दिलेल्या होत्या. आज परिस्थिती अशी आहे, जर आमच्या धानोरा रोडने जाऊन पाहिला तर 17 किलोमीटरवर सर्च आणि 17 किलोमीटरच्या सर्च पासून आत्महत्याचा रोड आहे. त्या रोडची कुठलीही शाळेत जाणारी मुलगी ही त्या बसने जाऊ शकत नाही, कारण 3 वर्षापासून छोट्या पुलांचे काम सुरू आहे. रस्त्याचं काम अजून 5 वर्ष लागेल आहे. म्हणजे मुलींनी शिकायचं नाही का? हे महिला आयोग आहे म्हणून त्याचं औचित्य साधून मी बोलू इच्छिते. 4 तारखेला आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये अशी घटना घडली सर्च पासून. मॅडम थोडंसं जनसुनावणी 2 मिनिट थांबा मॅडम, महत्वाची प्रश्न आहे. एका मुलीचा अपघात झाला मॅडम रुपालीताई. त्या अपघाताचे फुटेज जर तुम्ही बघितले तर आज संध्याकाळचं जेवण निश्चितच तुम्ही जेवू शकणार नाही. त्या 16 वर्षाच्या शाळेच्या 11व्या वर्गाच्या मुलीच्या मानेवरनं त्या कॉन्ट्रॅक्टरची जेसीबी जाते. आणि जेव्हा मी स्वतः त्या पीएम साठी सकाळी 7 पासून 3 पर्यंत समजा पोस्टमार्टमच्या ठिकाणी उभे राहते आणि त्यावेळेस ठाणेदार स्वतः राहतात, पोलीस विभाग बसलेला आहे, अजूनही त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल झालेला नाही. माझ्या जिल्ह्यातल्या मुलींनी शिकणे असा तुमचा गृह खात्याचा विचार आहे का? असं म्हणायचं आहे का तुम्हाला? आजही महिला बाल रुग्णालय हे आबांची आणि अजितदादांची ते नाही. महिला बाल रुग्णालयाचे सीएस मॅडम इथे नाही आहे. एक मिनिट ऐकून घ्या. सुनावणी आहे दुपारी 3 वाजताचा आढावा आहे, त्याच्यामध्ये ज्या तक्रारी आहेत आणि हे आहे आमच्याकडे ते 3 वाजताच्या आढावाचा विषय वेगळे, त्याच्यामध्ये अधिकारी आणि ते वेगळे. इतक्या मोठ्या संख्येने सगळ्या महिलांचा आपण निश्चितपणे वेळ देऊ शकत नसल्यामुळे आपण एवढे पॅनल केले. तुमची तक्रार आमच्याकडे द्या, मी त्याच्यासाठी जिल्ह्याच्या रायटिंग मध्ये आणलेला माझा काल दौरा होता, परंतु महिला बाल रुग्णालयाच्या ज्या मॅडम आहेत त्यांना पण बोलवा, कारण रेफर केसेस वाढलेल्या आहेत प्रसूतीच्या, जिथे की इथे पूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. आणि आबांनी महिला बाल रुग्णालयाची नीव राखलेली आहे. आबांनी इतकी मोठी देणगी माझ्या जिल्ह्याला दिलेली आहे. माझ्या जिल्ह्यातनं जर रुग्ण नागपूरला जरी रुग्ण जर रेफर होत असेल ती आमच्या प्रतिनिधी म्हणून आमच्यासाठी शर्मेची गोष्ट आहे. काय तुम्ही आलात, तुम्ही निघून जाल, परंतु लोकांमध्ये वागत असताना शरम आम्हाला वाटेल, आज आम्हाला वाटते, लोकांना ते आम्हाला करावं लागतं. सगळ्या अधिकाऱ्यांना बसतात ते नंतर आपण आम्ही आलो निघून जाणार त्याचं काम नाही करत. आम्ही नाही तुम्ही तेच सांगायचंय. दुपारी जेव्हा आढावा बैठक सुरू होईल त्याच्यामध्ये शिक्षण विभाग, आरोग्य, परिवहन, माळवी, कामगार आयुक्त, सगळे शासकीय अधिकारी आणि ह्यांच्या आढाव्यावर आम्ही कधीच डिपेंड राहत नाही. आम्ही आमचा आढावा घेऊन येतो मुंबई कार्यालयामधून, आमचे रिपोर्ट असतात आणि त्याच्यासाठी आम्ही जिल्ह्याच्या दौऱ्यावरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो.
तुम्ही जसे प्रश्न मांडता तशी महिला भगिनी म्हणून आम्हाला सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींची पुरेपूर जाणीव आहे. या सगळ्या परिस्थितीमधून आम्ही जात असतो. त्याच्यामुळेच आम्ही जागच्या जागेवर जाऊन सुनावणी करतो. नाहीतर मला इथल्या तक्रारदार महिलांना मी मुंबईत बोलवलं असतं. असं आम्ही करत नाही. पण तुम्ही सूचना मांडली दरवर्षी या. तुम्ही मांडलेल्या सूचनेची आपण आता इतका वेळ घ्यायला नको. सगळ्यांचा आपल्याला तो अधिकार नाही. तुमची सूचना आहे ती सूचना आम्ही दुपारच्या आढावा बैठकामध्ये घेतो. धन्यवाद. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जोहार.